आहे तो अनुष्का पाटोळे ही मात्र समाजाची मुलगी, 11 वर्ष 5-6 महिन्याची मुलगी होती आणि जवाहर नवोदय विद्यालयामध्ये लातूरला ती शिकत होती. परंतु तिच्यावरती काही थोडीच आळ देण्यात आला आणि त्या ठिकाणच्या काही स्टाफने तिला फार मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केली, विद्यमाना केली आणि त्यामुळं त्याच रात्री ती ज्यावेळेला त्यांना मारत होते त्यावेळेला तिची आई सांगत होती की एकदम ती अशी होती म्हणजे माझ्यावर अन्याय होतो आहे, मी दलित आहे म्हणून तुम्ही मला मारत आणि तुम्ही केली नाही, तरी सुद्धा तिला बरीच मारहाण करण्यात आली. आणि एसपीच्या बरोबर मी परवा रात्री लातूरमध्ये अर्धा तास चर्चा केली. एसपीचं म्हणणं असं आहे की ती आत्महत्याच आहे, ज्यांच्यामुळे तिने आत्महत्या केलेली आहे त्यांना आम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे, त्यांना अत्यंत आम्ही मिळालं नाही. पण 2 लोकांवरती ती केस घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणचे जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल मुख्याध्यापक जे आहे आणि इतरही जो जबाबदार असणारा स्टाफ आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई म्हणून करण्यात आवश्यक आहे. काल मी टाका नावाचं जे गाव आहे, टाका हे गाव औसा तालुक्यामध्ये आहे लातूर जिल्ह्यामध्ये, त्यांच्या या मुलीच्या आईबरोबर माझी चर्चा त्यांना मी केली आणि आईबरोबर चर्चा केल्यानंतर आईचं म्हणणं असं आहे की आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणून त्याला मी आश्वासन दिलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि तिच्या आईने ही माहिती दिली की अत्यंत महत्वाची आहे की तिनं गळफास गळफास घेतल्यानंतर ताबडतोब तिच्या आईला तिच्या वडिलांना बोलवलं होतं, पोलिसांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, पण त्याच्या आई वडिलांना बोलवलं नाही, पोलीस नाही बोलवलं नाही. तर ती बॉडी जी आहे ती बॉडी एका गाडीमध्ये मागच्या डिकीमध्ये टाकून ती बॉडी हॉस्पिटलला नेण्यात आली अशी माहिती ती झालेली आहे. वास्तविक अशा पद्धतीनं करणं चूक आहे, म्हणून याच्या पाठीमागे घातपातच असावा अशा पद्धतीची शंका जायला तर आहेच आहे. मला सुद्धा ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर मला सुद्धा शंका आली की अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर अशी बॉडी त्यांना उचलून हॉस्पिटलला नेण्यासाठी न्यायवंत पोलिसला बोलवलं तर असं घडलं नाही आणि ती बॉडी त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये बॉडी हॉस्पिटलमध्ये ती ठेवली आणि नंतर मग तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं. तर या प्रकरणामध्ये त्या एक कुटुंब अत्यंत मोलमजुरी करणारं कुटुंब आहे. मुलगी अत्यंत हुशार होती, तिला मेरिटमध्ये त्या ठिकाणी 6वी ऍडमिशन मिळालं आणि तिचे आई वडील हे मजुरी करणारे मात्र समाजाचे आहे. तर आम्ही आणखी योजनेनं त्यांना 1 लाखाची मदत आम्ही त्यांच्या कुटुंबाला देणार आणि समाज कल्याण खात्याची 4 लाखाची मदत त्यांना मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या फंडातून काही रक्कम त्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्यांना एखादी कोणाला नोकरी देण्याची शक्य आहे का त्या पद्धतीनं मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्या कुटुंबाच्या पाठीमागं आमचा एक पक्ष आहे आणि घटना झालेली अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे आणि याच्यामध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला गेल्याची शक्यता आहे. बॉडी एकदम अचानक हॉस्पिटलला नेली याचा अर्थ असा आहे की आईचं म्हणणं असं आहे की तिनं फाशी घेतली नसून तिला फाशी देण्यात आलेली असावी अशा पद्धतीचं तिचं म्हणणं आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये मर्डरचा गुन्हा लावावा अशी तिची मागणी आहे. त्याची पुनर्चौकशी जी आहे ही पुनर्चौकशी करावी आमची मागणी आहे. दुसरा एक तर आम्ही नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका त्या मी पाहिल्या आणि
त्याच्यामध्ये पूर्वी आमच्या पक्षाचे 2-2, 4-4, 5-5, 7-7, 8-8 पण निवडून यायचे. पुणेमध्ये आमच्या पक्षाचे 8 निवडून आले होते. पालघरीमध्ये 5-6 निवडून यायचे. महाबळेश्वरमध्ये निवडून यायचे. अनेक छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये 2-3, 4-5 आमच्याकडून निवडून यायचे. कांदरचे आणि आरबीआयचे सुद्धा. प्रभाग पद्धती आल्यापासून आमचा एक माणूस निवडून येणं शक्य नाही. 4चा मोठा प्रभाग असतो. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. प्रभाग पद्धतीमुळं काय फार वेगळा विषय फायदा असं नाही आहे. तिथं 4 नगरसेवक असतात की 4 नगरसेवक त्या एका वाटाचे असतात, पण एकत्रितपणे ती वोटिंग होतं आणि त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते निवडून येत नाही. त्यामुळं प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करावा अशी एक आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना मागणी करणार आहोत. वेळ आली तर रिपब्लिकन पक्ष कोर्टामध्ये जाण्याच्या विचारामध्ये आहे आणि जरी आम्ही सरकारमध्ये असलोही तरी छोट्या मोठ्या समाजावर अन्याय आहे त्यामुळं ही प्रभाग पद्धती रद्द करावी अशी आमच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे. दुसरा मुद्दा आहे तो अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही आणि अजितदादा पवारांसारखा एक संघर्षशील नेता, अत्यंत चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आणि सर्व पक्षामध्ये सर्व ठिकाणी त्यांचे मित्र असणार अशा पद्धतीचा नेता. परंतु जो एअरक्राफ्टचा जो क्रॅश झालेला आहे याची सीबीआयच्या वतीनं चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र अमित शहा यांना पाठवलेलं आहे आणि राज्याकडून ज्यावेळेला शिफारस होती सीबीआय इन्क्वायरीची त्यावेळेला केंद्राकडून सीबीआय इन्क्वायरीचे आदेश निघतात. त्यामुळे डायरेक्ट सेंट्रलला सीबीआय इन्क्वायरी करण्याचा अधिकार नाही. यांनी शिफारस केल्यानंतरच सेंट्रल गव्हर्नमेंट घेते. आता राज्यांनी त्याची मागणी केलेली आहे की आम्हाला सीबीआय इन्क्वायरी हवी आहे. त्यामुळं अजितदादा पवार यांच्या त्या एअरपोर्टच्या पूर्ण चौकशी झाली. त्याच्या पाठीमागे काय घातपात आहे का त्याची चौकशी झाली. त्यानंतर एअरक्राफ्ट कंपनीच्या संबंधामध्ये सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे. रोहित पवार आणि मिटकरी आणि बाकीच्या अनेक लोकांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि राजीव गांधींसारखी ही हत्या आहे असं सुद्धा मिटकरी मत आहे. त्या मताची आम्ही समजून नाही. अजितदादा गेल्यास आम्हाला खूप काहीच आहे पण अजितदादांचे दुश्मन नव्हते. अजितदादांना अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून मारण्याचा किंवा असा काही विषय अजिबात आम्हाला वाटत नाही आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या एअरक्राफ्ट जे आहे ते बरोबर नसताना डीजीसीएने परवानगी दिली. त्या कंपनीवर बंदी आणण्याचा निर्णय आता अलीकडे झालेला आहे. परंतु अशा पद्धतीचे एअरक्राफ्ट जे आहे ते आता रांचीपासून दिल्लीला येणारे एअरक्राफ्ट आहे. अत्यंत गरीब असणाऱ्या कुटुंबातले एक व्यक्ती जळाली होती आणि त्या एअरक्राफ्टसाठी लागणारे 8-10 लाख रुपये लोन काढून त्या व्यक्तीने आपल्या माणसाला वाचवण्यासाठी एअरक्राफ्टकडे गेलेलं दिल्लीला घेऊन चालले होते आणि त्या ठिकाणी 7च्या 7 लोक त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ठिकाणी त्या घटना घडतात. अहमदाबादवरून निघालेलं जे विमान होतं ते 10-20 सेकंदामध्ये खाली उतरलेलं आहे आणि अशा काय घटना होत आहेत तर मला असं वाटतं की लोकांनी जीव वाचवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटने ठीक अशा पद्धतीची नियमावली बनवावी आणि ते एअरक्राफ्ट बरोबर नाही त्यांना बोलण्याची परवानगी अजिबात देता कामा नये अशा पद्धतीने आमची मागणी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. पण याच्यामध्ये काय घातपात असावा असं मला अजिबात वाटत नाही. त्यानंतर आता एकतर 5 राज्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. इलेक्शन कमिशन जाहीर करेल. आता इलेक्शन कमिशनने SIRच्या माध्यमातून इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि जी मतदारांची यादी आहे ती मतदारांची यादी ही पारदर्शी असली पाहिजे. त्यामध्ये कुणाला बोगस मतदान करण्याची संधी मिळता कामा
एका माणसाचं नाव 2-2, 4-4 ठिकाणी असता कामा नये. एकाच पत्त्यावर 50-50 लोकांचे नाव असता कामा नये. एका कुटुंबामध्ये कुठे 50 माणसं फार जॉईंट फॅमिली असेल तर असू शकता. पण अशा पद्धतीची माहिती आहे की 20/25च्या घरामध्ये राहणाऱ्या पत्त्यावर सुद्धा 40-50 लोकांची नावं असण्याचे काही प्रकार समोर आलेले आहे. या सगळ्या बाबींची चौकशी इलेक्शन कमिशनने करावी आणि अशा बोगस लोकांनी नावं जी नोंदवलेली आहे त्यांना त्या लिस्टमधून बाहेर काढलं पाहिजे. त्यानंतर ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांची अनेक नावं, हजारो नावं त्या लिस्टमध्ये असतात, ती नावं त्याच्यातून बाहेर काढली पाहिजे आणि जे खरे मतदार आहे त्यांची नावं त्या लिस्टमध्ये अंतर्भूत असली पाहिजे. त्याचबरोबर काही लोकांनी चुकीची पेपर देऊ आपली नावं एका ठिकाणी 2-2, 4-4 ठिकाणी काही लोकांची नावं आहे. आता आमचा मुंबईत राहणारा जो माणूस आहे, आमचा मराठी माणूस, तो रत्नागिरीचा असेल, सांगलीचा असेल किंवा संभाजीनगरचा असेल, अकोल्याचा असेल, त्यांचं नाव मुंबईमध्ये असतं आणि तिकडे असतं. सगळ्यात असतं असं नाही आहे, पण अशी काही नावं आहे. एका माणसाला एका ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जर एका माणसाची नावं 2-3 ठिकाणी असतील तर त्याची एन्क्वायरी होणं आवश्यक आहे. आणि चुकीचे पेपर देऊन जो कोणी बांगलादेशातला आहे, पाकिस्तानमधला आहे किंवा आणि कुठल्या देशातला आहे तर तो जर बरोबर इथला नागरिक झाला असेल तर ठीक आहे. चुकीचे पेपर देऊन जर असं झालं असेल तर त्यांची नावं त्याच्यातून काढण्याच्यासाठी SIR आहे. ममता बॅनर्जी मॅडमच्या मताची आम्ही सहमत नाही. राहुल गांधींच्या सातत्यानं लिस्टबद्दल शंका घेण्याच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. तर SIR जो आहे तो खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार देण्यासाठी आहे. आणि आता 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत. आता वेस्ट बेंगॉल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पांडिचेरी. या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये माझ्या पक्षाला RPIला गणना निसारी स्कोअर मिळालेला आहे. आणि सध्या माझा जो ग्रुप आहे RPI, त्या RPIला नागालँडमध्ये 2 आमदार आहेत, आमदार आहे. मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला लोकसभेत 3 लाख मते मिळाली, तिथं आम्हाला मान्यता आहे. आणि आता आमच्या पक्षाला 2 ठिकाणी मान्यता मिळाली. तर अंदमान निकोबारमध्ये आमचा पक्ष आहे, तिथं 3,80,000 त्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे आणि मतदार एक 2,60,000 आहे. तर अंदमान निकोबारमध्ये सुद्धा पुढच्या वेळेस आम्हाला त्या ठिकाणी मान्यता मिळू शकते. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये 75-80,000ची लोकसंख्या आहे. लक्षद्वीप जे केंद्रशासित आहे आणि त्या ठिकाणी आमचा ग्रुप काम करतो आहे. तिथे जर आम्ही लोकसभेला जागा लढवली तिथे सुद्धा आम्हाला 10%पेक्षा जास्त मतं मिळतात. त्यानंतर पांडिचेरीमध्ये सुद्धा आमचा पक्ष आहे, राज्य आहे. अजून 2 राज्यामध्ये आमच्या पक्षाला 60%पेक्षा जास्त मतं नाही. तर देशामध्ये 4च पक्ष सेंट्रल लिस्टमध्ये आहे. त्यामध्ये BJP नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे, बसपा नंबर 3ला आहे आणि 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. जर आम्हाला 2 राज्यामध्ये मान्यता मिळाली तर आमचा RPI जो आहे तो राष्ट्रीय पातळीवरला मान्यता मिळालेला पक्ष असेल. माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असा आहे की मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर बाहेरच्या प्रत्येक राज्यामध्ये पक्ष वाढवण्यामध्ये मला चांगलं यश मिळालेलं आहे. आणि माझा पक्ष सर्व जाती जमातीचा पक्ष आहे. सगळ्या राज्यामध्ये अनेक जातीचे लोक आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये पूर्वीच RPI नव्हता, 3 ऑक्टोबर 57ला स्थापन झालेला जो पक्ष होता तर तो पक्ष त्या ठिकाणी नव्हता. समाज पार्टी त्या ठिकाणी नाही. माझ्या पक्षाच्या शाखा तिथे नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळं मला पक्ष वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला तेवढी संधी मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये जागा आम्हाला दिल्या जात नाही. एक तर या ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा दिली नाही आणि एक जागा
जागा दिली तर सगळ्यांची चर्चा करू ती काय लागू होती नागराज गायकवाड आमचाच कार्यकर्ता होता, पण आमच्या टीमशी चर्चा करून बाबा ही जागा आरकेला मी सोडत आहोत आणि त्यांनी आमच्याशी बरोबर लढावं होती, आमचे त्यांच्याशी बरोबर लढलो तर आमचा कार्यकर्ता बीजेपी जातो चालणार नाही. पण माझं कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की ज्या जागा मिळतील त्या जागा आपल्या चिन्हावर लढल्या पाहिजे. मी 3 वेळेला लोकसभेचा खासदार होतो, मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सिंहावर घेतलं नव्हतं. मी रिपब्लिकन पक्षाच्या सिंहावर 2 वेळेला आणि एकदा मी अपक्ष म्हणून आरपीआयचा म्हणून मी त्या ठिकाणी लढलेलो आहे. त्यामुळे मित्र पक्षांच्या सिंहावरती लढणं म्हणजे आपल्या पक्षाची प्रतिमा जे आहे म्हणजे आपल्या पक्षाचं नाव कुठे येत नाही आहे. जरी आता आमचे महानगरपालिकेला 50-60 लोक निवडून आले